निवृत्तीच्या जन्माचं खोड कौतुकात 1.5 वर्ष लोटली होती. तिथेच श्रावण मासातील अष्टमी, कृष्णाष्टमीच ती. धो धो पाऊस ओतत होता. सिद्धेश्वराच्या राऊळातून जन्माष्टमीच्या कीर्तनाचा स्वर ऐकू येत होता. गोपाल कृष्णाचा जन्म होणार होता. रुक्मिणीच्या वेदना वाढत होत्या. टाळ मृदुंगाचा ताल वाढत होता, वेग घेत होता. ज्याने जगताला जीवनाचा सर्व व्यवहार एका तत्वाच्या रूपात सांगितला होता, जो स्वयं ज्ञान होता, त्याचा जन्म व्हायचा होता. मोठा गजर झाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण जन्म झाला. आनंदाचा वेणू लोकांच्या हृदय वृंदावनात वाजू लागला. पाळणा हलला. नवजात बालकाच्या रुदन स्वराने विठ्ठलपंतांच्या अस्वस्थ येरझाऱ्या थांबल्या. भिंतीजवळ छोटा निवृत्ती गाढ निद्रेत होता. कदाचित तो आपल्या श्रेष्ठ शिष्योत्तमाचा जन्म मनचक्षूंनी एकाग्र होऊन बघतही असेल. शके 1197. जगताच्या ज्ञानमाऊलीने इहलोकी पाऊल ठेवले. ज्ञानेश्वराचा जन्म झाला. कार्तिक शुद्ध पौर्णिमा प्रहर रात्र. रुक्मिणीला तृतीय पुत्र झाला. शके 1199. विठ्ठलपंतांच्या मनी नाम आधीच पक्के होते. सोपानाच्या जन्माने विठ्ठलपंतांच्या कुटीत आनंदी आनंद झाला. मायेनं जवळ आलेली, प्रेमानं जोडलेली माणसे या आनंदोत्सवात निमग्न होती. या आनंदातच आपल्या सहस्त्र रश्मी उधळत सूर्यनारायण आला. पण एक दुःखद वार्ता घेऊन आला. सिद्धोपंतांनी इहलोकीची यात्रा संपवली होती. तान्या सोपानाला घेऊन रुक्मिणी रडली. घरी जाऊन पित्याचे अंतिम दर्शन घेण्याचे भाग्यही तिच्या भाळी नाही. इकडे पुत्र जन्म झाला तर तिकडे पिता मृत्यूच्या महाद्वारातून पैल निघून गेला. आजूबाजूच्या मायमावशी तिचे सांत्वन करू लागल्या. दृश्य हृदयाला घरे पाडणारे होते. उमाबाई केशवपन करून सवळ्या झाल्या होत्या. या परमदुःखात वेदना अतिरेकाने मुलगी जावई असून जवळ मात्र कोणी नाही. मन कोणासमोर मोकळे करायचे, कोणाच्या कुशीत शिरून अश्रू ढाळायचे, उर्वरित जीवन कशा करता जगायचे, असंख्य उत्तरे नसलेले प्रश्न त्यांच्या मनी धुमाकूळ घालत होते. सिद्धोपंत गावीचे कुलकर्णी. इंद्रायणी काठी चंदन काष्ठांची चिता सज्ज झाली. सज्जन ब्राह्मण, कुलकर्ण न्यायाने चालवणारा, कर्तव्याला न चुकणारा कुलकर्णी म्हणून त्यांची पंचक्रोशीत कीर्ती होती. गर्दीचा महापूर आला होता. चिता सज्ज झाली. प्रश्न होता, अग्नी कोणी द्यायचा? विठ्ठलपंत पुढे सरसावले. थांबा, तुम्हाला अग्नी देण्याचा अधिकार नाही. सिद्धोपंतांना फक्त एक कन्या आहे, पुत्र नाही. जामात या नात्यानं तो अधिकार माझाच आहे. हे कर्म मीच करायचं आहे. जिवंतपणे स्वशुरांना दिले तितके क्लेश पुरे झाले नाहीत का? हे पहा, जामात म्हणून मी फक्त मंत्राग्नी देण्याचं पुण्यकर्म करतो आहे. वर्णाश्रमांना अग्नी दिलात आपण, म्हणून आपल्याला तो अधिकार नाही. मला या ठिकाणी वाद घालायचा नाही, पण धर्म मलाही कळतो. ही वेळ धर्मचर्चा करण्याची नाही. म्हणूनच तू बाजूला हो, वाद घालू नकोस. चल हो बाजूला. मग यांच्या चितेला अग्नी कोण देईल? त्याची चिंता तुला नको. त्यांचे एक चुलत बंधू वाघोलीस राहतात, ते येतील. ते वेळेत आले नाही तर? अरे महापातक्या, तुला का नसती चौकशी? आम्ही त्याला भडाग्नी देऊ. निराश होऊन विठ्ठलपंत दूर एका शिळेशी जाऊन बसले. खूप प्रतीक्षा झाली. सिद्धोपंतांचे शव अग्नी देणाऱ्या अधिकारी हातांची वाट बघत होते. शेवटी ब्रह्मवृंदाने निर्णय घेतला. सिद्धोपंतांना भडाग्नी दिला. अग्नीच्या ज्वाळा उंच उंच जाऊ लागल्या. विठ्ठलपंत हुंदके देऊन रडू लागले. मीच कारण या साऱ्याला. आधी लग्नाला नकार, मग संन्यास, अविचार फक्त. सद्गुरूंची फसवणूक. मीच पापी, महापापी. कुठं फेडीन मी हे पाप? गुरुवर्य नाही. सहनशक्तीची सीमा झाली. हा नरदेह इंद्रायणीत लोटून द्यावा असं वाटतंय. विठ्ठलपंत उठलेही. तोवर अंतरातून एक ध्वनी निनादला. विठ्ठला, काय करतोस हे? रुक्मिणीचा विचार केलास? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांचा विचार केलास? दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा आणखी एक चुकीचा मार्ग. कर्तव्यपूर्ती करता आली नाही म्हणून इतका दुःखी होतोस, तर रुक्मिणीची, त्या पोरीची अवस्था काय झाली असेल? तिचा पिता गेला. मातेच्या कुशीत शिरून रडायची सोय नाही.
तिचं सांत्वन करायचं का तिला? उळ्या जीवांसह ग्रामण्याच्या वैरान वाळवंटात सोडून जीवनातून पलायन करायचं? जागा हो, जा, घरी जा, तिथं तुझी गरज आहे. विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणीने रडत रडत विचारलं, बाबांच्या चितेला तुम्हीच मंत्राग्नी दिलात ना? विठ्ठलपंतांनी मानेनेच नाही म्हणून सांगितले. मग मग काय झालं? कोणी दिला अग्नी? रुक्मिणीने विचारलं. विठ्ठलपंत तिच्या जवळ गेले. तिच्या पदराखालचा सोपान कुंभारणीने घेतला. विठ्ठलपंत रुक्मिणीला थोपटत म्हणाले, फडाग्नी, फडाग्नी. रुक्मिणीने टाहो फोडला. विठ्ठलपंत अक्षरशः कोसळले. मी पापी, मला अधिकार नाही. निवृत्ती ज्ञाना आईबाबांना बिलगले. कुंभारीण म्हणाली, बाळंतीण हाय, दिसबी उलटला नाही, असं रडू नव्हे. देव बी कसा बाळाच्या रूपात आला आणि बाला घेऊन गेला. गप गप पोरी, रडू नग. दिवस जाऊ लागले तसा दुःखाचा आवेग कमी झाला. शांत गंभीर निवृत्ती, बोबडे बोलून प्रश्न विचारणारा ज्ञाना आणि रांगायला लागलेला सोपान यांच्यात पुन्हा विठ्ठलपंत रुक्मिणी रमले. 6 वर्षाचा निवृत्ती, 4 वर्षाचा ज्ञानदेव, 2 वर्षाचा सोपान. निवृत्तीचे शिवमहिन्म रामरक्षा असे पाठांतर विठ्ठलपंतांनी सुरू केले. ज्ञानाला श्री गणेशाय नमः अशी अक्षरे शिकवली. धूळपाटीवर तो ती गिरवू लागला. चित्त लगेच एकाग्र व्हायचे त्याचे. सोपान सर्वात लहान. दोघांच्या मध्ये लुडबुडत असे तो. रुक्मिणीला परत दिवस गेले. आता मात्र कन्या हवी होती, रुक्मिणीसारखीच. अश्विन शुद्ध प्रतिपदा, शके 1201. मध्यान्ह काळ. नवजात अर्भकाने आपल्या रुदनाने आगमन वार्ता दिली. गोड चेहऱ्याची बाळशेदार कन्या झाली. डोळे मोठे बोलके, जाणते पण असल्यासारखे. हसरी, सुंदर, जीवणी. मुक्ताचही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता. जीवन जगावे, प्रपंच करावा, ईश्वराला साक्षी ठेवून करावा. मी माझे न करता निवृत्त मनाने कर्तव्यपूर्तीच्या भावनेने प्रपंच करावा. साधकाने अन्यान्य साधना केल्यावर सद्गुरू त्याचा शोध घेत येईल आणि त्याला खरा ज्ञान मार्ग दाखवेल. शिष्य धन्य होईल. त्याचा भक्ती मार्ग टप्प्याटप्प्याने पुढे जाईल, म्हणजेच सुलभ होईल. भक्तीच्या सोपानाने तो मुक्ती प्राप्त करेल. जीवनमुक्त होऊन तो मोक्षाप्रत जाईल. जगताला हा अलौकिक मार्ग दाखवण्यासाठीच विधात्याची ही योजना होती. विधात्याने आपली निर्मिती पूर्ण केली होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, पृथ्वीवरील आगमनाने. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. असेच अध्यात्मपर व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे अध्यात्म.